सो एक नंबर वाटतंय. नहीं आ रहा है रुक. तर मग असं काय म्हणजे वेलकम बॅक टू द न्यू आपला व्लॉग आणि गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. तो कारण तुम्ही दुपारी म्हणजे सकाळी बघत असतील. अरे आता vlog तर सकाळी बघतील ना. अरे पण ब्लॉग तर सकाळी अपलोड होईल ना मेरी जान. गुड मॉर्निंग. तर पण आता असा प्लॅन आहे 2 मिनिटं थांबा, बस मध्ये चालल्यावर बाकीचं पुढचं बोलू ना. हा चल ना असं करताना बघू ना. हा कॅन्डी बघ वन साइड काढवलाय. आई शपथ कसला काळ. हा हा नो आता असं डिसाईड झालंय आमचं की बोला 3-4 आता असं डिसाईड झालंय की इकडून जायचं आहे कॅन्डीसाठी टेबल घ्यायला. म्हणून टेबल आणि चेअर 2 गोष्टी घ्यायच्या. आधी आम्ही लोक जाऊन फिरून आलो. जरा कुर्ल्यामध्ये, कारण आम्हाला लोकांना कुर्ल्यामध्ये चेअर चांगली भेटेल करून अशी वाटलेली. पण कुर्ल्यामध्ये ब्लॉग का नाही गेला, कारण कुर्ल्यामध्ये चोरी वगैरे होऊ शकते हाताचा फोन डायरेक्टली. म्हणून आम्ही कुर्ल्यात ब्लॉग नाही केला. हे बघा भावांनो, हे बघा कुर्ल्यातली माणसं बसलेत भावनो इथे. कुर्ल्यामधली माणसं ही चोरी करू शकतात. म्हणून या रिझनने म्हणून आम्ही लोक ब्लॉग नाही केला तिथे. ब्लॉग चाललोय. आधी अरे थांब ना दाखवतो. आणि म्हणून हे बघा आमच्या जोडीला आहे बघा आमचे फॅन्स पाठीमागे. आमचे फॅन्स पाठीमागे जिकडे आम्ही लोक बसमध्ये बसल्यात असे. आणि कॅन्डीचे ओनली फॅन्स तिकडे पाठीमागे हात वगैरे करतात. कॅन्डीचे माझे नाहीत ओनली फॅन्स, कॅन्डीचे ओनली फॅन्स तिकडे आहेत. आता इकडे एकदम ब्लॅकआउट येतोय. तर मग ऍडजस्ट करा, आम्ही जातोय आणि मग पुढे तिकडे जाऊनच काहीतरी करू. ओके मंडळी, इकडे आलोय आता चेअर घ्यायला म्हणून. अरे आज काय नुसतं ब्लॅकआउटच चालू आहे. हा इथून दिसतंय हे इथे पाठीमागे सगळ्या चेअरचं दुकान आहे, चेअर्स आणि टेबलसाठी म्हणून. तर कॅन्डी सरांनी इकडे टेबल घेतलं. आता चेअर नाही पसंत पडत आहेत आणि पसंत पडत तर बजेटमध्ये नाही बसत आहे. आपल्या जोडीला इथे अक्षित द बॉय इकडे आले. सगळ्या चेअरवरती बसून बघतात आहेत कुठली चेअर चांगली आहे करून. अरे चेअर बोलत होते पहिला 1,500 देणार आहेत, बट आता देतात आहेत 2,500 रुपये बोलत होता. 1,000 रुपये वाढत होतं. म्हणजे तेव्हा त्या दिवशी होती ती चेअर वेगळी होती, ही वाली चेअर वेगळी आहे. असं ही इम्पोर्टेड चेअर आहे असं. लोकांनी म्हणून अरे तो घेऊन आलेला. तर म्हणजे आता इथून टेबल तर घेतलाय, टेबल तर घेतलंय. चेअरचं तर बघायला लागेल त्याला काहीतरी जुगाड. त्याच्यासाठी चेअर वगैरे बघू एखाद्या इकडे अजून कुठलं दुकान वगैरे भेटलं आम्हाला तर, नाहीतर मग निघू इथून. बघा आपल्या जोडीला अजून एक मेंबर वाढलेला आहे जे आपल्या जोडीला व्लॉग करणार म्हणून आल्या तिथे. आणि त्यांचं नाव आहे मुकुंद स्पाय द बॉय. बस न्यू मेंबर बरोबर आहे की नाही. एक न्यू मेंबर ॲडेड आपल्या ग्रुपमध्ये. म्हणून हा अक्षितचा आणि आमचा मित्र आहे कॉलेजमधला. हा आपला आणि एक अक्षितचा कॉलेजमधला मित्र आहे. तर आता आम्ही लोकांनी अरे बघितलं तर आम्ही लोकांनी आता हे डिसाईड केलेलं आहे की ह्याच्यासाठी टेबल घ्यायला म्हणून आल्यात. आणि उद्या आता आपण जाणार आहे त्याच्यासाठी PC पूर्णपणे बिल्ड करायला. आजच ॲक्च्युली जाणार होते, बट आजचा इश्यू असा आहे की जे दुकान आहे तिथे दुकानामध्ये भेटणार नव्हतं. तर बघू, हा मोठा व्लॉग होईल. एन्जॉय करा तुम्ही लोक एंडपर्यंत. PC वगैरे बिल्ड होईल, माझा पण होईल, त्याचा पण होईल, सगळे एन्जॉयमेंट होईल. ओके आता आम्ही लोकांनी थोडंसं इथे आता आम्ही लोकांनी थोडंसं ना इथे म्हणजे बोललो त्या अंकलशी. अंकल चांगले आहेत. अंकलला बोललो आम्ही लोक सगळेजण कॉलेज स्टुडंट आहेत. जस्ट कॉलेज संपले आणि जस्ट फक्त असं गेमिंग सेटअप बसवायला म्हणून घेतोय. तर टेबल आणि चेअर ही बघा, ही अक्षित जो बसलाय ना ही वाली चेअर ॲक्च्युअल प्राईज आहे 3,000 रुपये. आणि अंकल आपल्याला द्यायला 2,000 द्यायला रेडी झाले आहेत. आणि टेबलची प्राईज आहे 3,500 रुपये. 3,000 द्यायला रेडी झाले आहेत. व त्याला काही करत नाही म्हणून आता अक्षित इथे चेअरवरती बसून गेमिंग ट्राय करते होत आहे की नाही बरोबर. आणि पाठीमागून हात इथे पकडलेला आहे.
बघूयात आता. कॅन्डी आतमध्ये गेलाय बघ, पाठीमागे कॅन्डी वगैरे दिसत असेल तुम्हाला तिथे. ह्याच्यामध्ये ते लोक पेमेंट वगैरे करतात आणि मग परत आपण बघू हे कसं सगळं सामान घेऊन यायचं. कारण हे दोघं जण तर माकडं आले आहेत बाईक स्कूटीवरती आणि आम्हा लोकांना हे सगळं सामान घेऊन यायचं असेल तर टॅक्सीने किंवा बघावं लागेल, टॅक्सीनेच घेऊन जावं लागेल किंवा बस विचार करत होतो बट बस समजत नाही काय करायचं. बघू आता इथून निघू तेव्हा समजू. एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा, चेअर फिरवली, जायरो पण फिरतो. 1+ पॉईंट. हा बघा, हा चेअर फिरवतोय तेव्हा त्याच्या चेअर फिरवतो नाही बा, इथे बघा, इथे बघा, हे दिसतंय याच्यामध्ये, दिसतंय का? येस. चेअर फिरवतोय काय त्याच्यामध्ये याचा गेम मधला कॅरेक्टर आहे ना ते पण फिरतंय. असं ते लोक बोलतात आहेत हे दोघं जण. यांचं भाऊन हे बघा हे चाललंय चेअर आम्ही लोक 2 माणसं आलेत चेअर उचलायला, 2 माणसं आलेत चेअर बरोबर आहे की नाही ते सगळं बघायला. आणि हा आल्या ब्लॉग मध्ये यायला म्हणून फक्त ते पण भाऊ चड्डीमध्ये. गाईज मी पण असंच आलाय, ट्रॅक पॅन्ट वरती झालोय बघा, मी पण ट्रॅक पॅन्ट वरती झालोय. अरे ट्रॅक पॅन्ट वरती चालूय. तर आता यामी आणि कॅन्डी दोघा जणांनी पेमेंट केलंय, घेऊन निघूयात. ओके काय यस ना काय उसका नाम यस ना. मंडळी आता आहे ना, त्या कालचं आम्ही तुम्हाला दाखवलं की टेबल वगैरे आम्ही विकत घेतला, त्याच्यानंतरच आम्ही स्ट्रगल नाही दाखवू शकले आणि नंतर मी एवढ्या ताकदीत पण नव्हता की त्याच्यानंतर मी ते सगळं स्ट्रगल तुम्हाला एक्सप्लेन करू किंवा काय. आपण नंतर परत आजचा पण ब्लॉग शूट करत होता, तर म्हटलं की किती मोठा करू ते सगळं स्ट्रगल सांगून. तर आता आम्ही सकाळी म्हणजे दुपार झाली आता 3-3:30 वाजले ना रे, 3:30 वाजले आणि आता आम्ही लोक म्हणजे PC घ्यायला म्हणून जात होते. त्याच्या आधी मी याला घ्यायला गेलेलो कुर्ल्याला आणि तिथून आम्ही पैसे वगैरे घेऊन आलो आहे आणि आम्ही दोघं जण घरात अशा ठिकाणी बसले, हा दरवाजा आणि दरवाजातून येऊन इथे बसले का तर आम्हाला लोकांना शूज काढायचे नाहीत. हा कंटाळा आमचा. आता आम्ही फक्त कॅश इकडे काउंट वगैरे केली एकदा आम्ही दोघांनी, तर आता अजून एकाकडून काउंट करतोय. फुल मिडल क्लास फॅमिलीसारखं कॅश कधीही देताना 5-6 वेळा काउंट करून घ्या. एखादी नोट चिपकलेली असली मग 1,000 रुपया जास्त भेटेल, जास्त गेला तर प्रॉब्लेम होतील असा. तर आता आपण हे आलंय पाठीमागचं बॅकग्राऊंड नॉईस थोडंसं ॲडजस्ट करा, कॉपीराईट आला तर चालेल भाऊ ना, एवढं तर घेऊ शकतो भाऊ ना, कॉपीराईट क्लेम येईल नाही येणार. तर आता आम्ही निघू, इथून फोन येतोय आम्हीचा. इथून आता मी निघू, बँड्रा स्टेशनला जाऊ आणि बँड्रा स्टेशनवरून मग तिथे ग्रँड रोडला. ओके, तेवढ्यात आपली खुशी वहिनी आणि आई पण येतात आहेत, तर त्यांना पण आपण डायरेक्टली मध्ये रस्त्यामध्येच भेटू आणि बाकी पुढचं दिसेलच तुम्हाला. ओके, म्हणजे इकडे पोचलोय आम्ही 100% आणि 100%च पोचणार ना भाऊ, 80-90% कसं काय पडणार. अर्ध्या टप्प्याने पोहोचलोय ना. हा म्हणजे आता पूर्ण 100% पोहोचलोय, कारण आधी पहिला आम्ही आणि कॅन्डी दोघं जण बँड्राला आले, म्हणजे कॅन्डी बँड्राला आला, मग नंतर बँड्रा स्टेशनला मी आणि आम्ही भेटले. माझा कॅन्डीची मम्मी आणि त्याची बायको दोघं 3 जण पाठवून चालतात आणि आम्ही लोक चालतोय इथून लॅमिंग्टन रोडला पोचलोय. आणि आता आज तो दिवस आहे काही, एवढ्या वर्षानंतर कॅन्डी पण हुशार, कॅन्डीने सेटअप करायचं म्हणून डिसाईड केलं आणि कॅन्डीचा PC आज बिल्ड होतोय शेवटी. आणि उधर चलो बाय. आणि काही आपलं पण आहे ना एकत्र स्वप्न बघितलेलं, किती पण स्वप्न बघितलं नाही भैयाच राहणार आहे. कसं आवाज देते बघा. तेच म्हणून आम्ही लोकांनी काही 2019 मधल्या दिवाळीमध्ये स्वप्न बघितलेलं की दोघांचा PC एका दिवशी बिल्ड होईल आणि दोघांचा PC पूर्णपणे नाही पण माझा आणि त्याचा PC तरी बिल्ड होतोय, पूर्णपणे नसला तरी सुद्धा चालेल. तुझ्याकडे काय रे? तर मग आता आम्ही लोक आलोय तिथे. आधी पहिला कॅन्डीला जाऊ दे, तिथे कॅन्डी जाऊन तिथपर्यंत वार्ता करेल. आम्ही तेवढे जाऊन अजून 1-2 ठिकाणी रॅमची प्राईस काढतो. आलो ना जाऊन आलो पटकन. सर हे बस स्पायडरमॅन पण आहे. थांबा गाय त्या लोकांचं पहिला बघूयात, नंतर मग बघू आपण काहीतरी. मंडळी इथे आम्ही लोक आलेत आता आणि कधीच आलेत. आई वडिला ना भावना, हे बघा हे सगळं सामान इथे आणून ठेवलंय आणि लावायला सुरुवात केलंय. आणि भावना हे बघा चोर म्हणजे कुर्ल्यावरून आम्ही माणसं काम चोरच आहे.
आणि भाऊ हा दुकानाचा जो ओनर आहे आम्ही इकडची लिंक वगैरे पण टाकू. दादाने आपल्याला खूप चांगलं पीसी बिल्ड करायला मला help केली आहे. मदत केली आणि त्याच्या चेहऱ्यावरती भाऊ आनंद बघा. हा तो आनंद तोतल्याच आहे. 99,000 रुपये खर्च 1,00,000 खर्च करून भाऊ एवढा आनंद घेतलाय. अरे पण तो आनंद तोतल्याच आहे. कसला नको रे नको रे तुम्ही लोक आहेत ना काही. आणि हा आपला जो भाऊ आहे इकडे वन साइड मदत करतोय म्हणजे ते लोक सेटअप करतोय. हा चालू आहे आपली तरी पण तो एकदम मनापासून करतोय रे पाहिजे. वन साइड लावायला आहे बा. आता काय इथून हे सगळं सामान घेऊन परत घरी पण जायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्या पण पीसीचं सामान करायचं आहे. बरोबर आहे की नाही. ये नहीं डाला तेरा आ रहा है क्या तेरा पीछे आ रहा है क्यों आएगा तो एकदम सरप्राइज देगा सरप्राइज मतलब नहीं नहीं अरे तो करना ही है ना भाई. तोतले भावनो आता बघूया आता इथे हे लोक भाई या लोकांनी भाई खतरनाक सीन करतात. बघू नाही एंड नाही भाऊ अजून टाइम हो ना. आता बघा हे बघा ह्याचं इथे घेतलंय CPU कीबोर्ड माऊस आणि मॉनिटर इथे. आणि त्याच्या जोडीला हे बघा दादाने आपल्याला गिफ्ट दिलंय. आणि हा भाऊ आपला मस्त एकदम कॉमेडी चालू आहे एकदम चिल चालू आहे. आणि म्हणून इथे पण ही सगळी जी पोर आहेत ना भावना या दुकानातली सगळे जण चिल आहेत भावना सगळे जण चिल आहेत. आम्ही लोकांनी किती वेळ आपण असते तिथे 2-2.5 तास 2-2.5 तासात आम्हाला भावना थोडा पण टेन्शन नाही. नुसतं वन साइड मस्ती मजाक चालू आहे आमचा गोंगाट चालू आहे. आता हे सगळं सामान उचलण्यासाठी म्हणून मला बोलले आता जाऊया तिथून कॅन्डीच्या घरी जाऊ डायरेक्ट कारण तिथे जाता जाताना काही शूट करू शकणार नाही. ओके गाईज आता मी पोचतोय. डोक्यावरती टोपी घातल्या कारण खूप घाम येतोय केस ओपन सोडल्यात त्याच्यामुळे. आणि अंधार वगैरे आलाय खूप समजते मला पण रात्र झाली. आता सिच्युएशन अशी झालेली की कॅन्डीचा पीसी घरी पोचवेपर्यंत आम्हाला खूप लेट झाला. अँड माझा पीसी ज्याच्याकडे बनवायचा होता यामीकडे त्याच्याकडे जो त्याचा भाऊ येणार होता यामीचा त्याला यायला थोडासा टाईम लागणार आहे. म्हणून आम्ही लोकांनी डिसाईड केलं की आज नको करूयात आपण आपला पीसी करूयात थोड्या दिवसानंतर जेव्हा आम्ही गावावरती जाऊन येणार आहे तिथपर्यंत आपल्याला म्हणजे अजून कॅन्डीचा पूर्ण पीसी सेटअप नाही केला आहे आपण घरी जाऊन कारण त्याचा जो टेबल आणलेला त्याच्यावरती पण इश्यू झाला. 1 मिनिट थांबा. हां आता बोलतो तर त्या कॅन्डीचा पण सेटअप आपण केलेला तर म्हणजे घरी जाऊन पूर्ण सेटअप नाही केलं फक्त CPU सेटअप करून आणले आपण त्याच्याकडून. आता आपल्याला जाऊन त्याचा पण पीसी सेटअप करायचा घरी पूर्ण टेबलवरती वगैरे मांडायचा आहे. त्याचा टेबलवरती नाही मांडला त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे की त्याचा टेबल आहे ना पूर्णपणे शिरत नव्हता घरात. त्याच्या घरामध्ये टेबल छोटा पडत होता त्याच्यामुळे आम्ही त्याला आता कटिंग वगैरे करून त्याला फोल्ड वगैरे करतोय. आणि त्यानंतर मग आम्ही तो घेऊन जाणार आहेत. आणि माझे फॅन्स बघा इकडे आहेत. हे बघा फॅन्स बघा माझे फॅन्स इथे आहेत. का काय आलं तो कुठे आहे तो कुठे आहे. हां मग मी का नको येऊ भावना मलाच माझ्या घरात नाही आलेलं आहे. आई शपथ गावानं मी आलो एवढं दमून मला होतं मला घरात येऊ नको. तर हा कॅन्डीच्या घरी पीसी बिल्ड करायचं आहे. ते सेटअप उद्या करू आपण कामावरून वगैरे जाऊन आल्यानंतर. आता असं झालं आहे प्लॅनिंग की छोटू सर आहेत आपले ते पडले आहेत आणि त्यांना तर सोडायला जायचं आहे. गाईज हा बघा हुशार सर कसे लंगडतात आपले. हा म्हणून पडलाय ट्रेनमधून. अरे ट्रेनमधून कसा पडला मला ते सांग आधी पहिला ब्लॉग म्हणून. आता हा सांगेल ब्लॉग मध्ये कसा पडलाय ट्रेनमधून सांग जरा बाबा. सांगतो. म्हणून बघितलं भावनो ब्लॉग इम्पॉर्टंट नाही सोड जाऊ दे तुला गाईज. मला माहिती आहे हा पडलाय भावनो. आता याला मला सोडायला जायचंय आणि त्याच्यानंतर पण माझा काहीच प्लॅन आहे. तर आपला ब्लॉग अजून मोठा होणार आहे. चला हा बघा हा ब्लॉग मध्ये यायला म्हणून बोलतोय. याला मी घेतोय फ्रेंडचा नाही हा म्हणजे मैत्रिणीचा फोन होता काहीच समजून जातो मी लोक. आता ते ठीक आहे जे काय ठीक आहे. फोन भांडण झालं होतं आमची. मी याला मारणार आहे ब्लॉग साठी मी हे केलं. पण द थिंग आहे की मी पडलो थोडा मोठ्याने बोल ना. बँडा स्टेशनला येताना मी पडलो
माझं नशीब होतं की माझी पण चुकी होतं असं नाही म्हणत आहे, पण मी पडलो ते गर्दीमुळे. संध्याकाळी 6ची गर्दी माहिती आहे, त्याच्यामुळे ढोकरा लागला आहे. तर माझ्यासाठी माझे दूध म्हणून आलेले आहेत, मला सोडायला आले आहेत. तर मग घरी जाताना तुम्हाला सांगतो. काही झालं आता पडलोय मी यात आता मी सोडतो बाई पहिला. त्याच्यानंतर परत माझा अजून पण प्लॅन आहे गाईस. मला आता घरात आता पोचायच्या आधीच मला कळतंय की मला आता ह्याच्यानंतर ताईनं माझ्या बहिणीला घेऊन जायचंय, मला काकाच्या पोरीला घेऊन अजून रात्री कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन आहे. ऍक्च्युली एक आई शपथ सांगतो भावनो, मी जेवढा थकलोय ना त्याच्यानंतर आता मला परत फिरायला जायचं आहे. मला इंटरेस्ट पण आलाय तसा, कारण आपला कंटेंट भेटतोय. पण मला परत आता उद्या सकाळी उठून कामावर पण जायचंय. नो व्लॉग अचानक मध्ये इकडे कसं काय चालू झालं तुम्हाला वाटत असेल, पण त्या दिवशी मी घरी गेलो आणि वन साइड जाऊन झोपलोय, कारण प्लॅन आमचा झालेला फ्लॉप. आणि त्याच्यानंतर मला ना व्लॉग शूट करायचं मन नाही झालं, कारण मी एवढं मनापासून विचार केला की बाबा आता थकल्यात तरी जाऊ आपण. बट काय जाऊ दे सोड. असं इकडे केस येतोय. हा ठीक आहे. आता आपल्या जोडीला आहेत ना हे 2 जण आहेत. हे 2 जण आलेत आणि आम्ही लोक आल्या त्या भावाच्या दुकानात खायला म्हणून. आता काय खाऊ जरा इथे, भूक लागली आहे, कारण मी कामावरून आलोय आणि चीफ गेस्ट म्हणून आल्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. का तर या माणसाचा जो पीसी आहे आपल्या ह्या ज्या माणसाचा पीसी आहे तो बिल्ड होतोय, म्हणजे बिल्ड झालाय आणि त्याचं आता उद्घाटन करायचं आहे. काय कॅन्डी बरोबर ना? तो बिझी आहे खुशी, मला फुल ऑन इग्नोर करते. तू सांग मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलंय की नाही? येस. आता भावनो इथे आम्ही आलोय कामावरून. मी लवकर नाही, लेट निघालोय खूप. 8-8:30 वाजलेत. मला परत उद्या कस्टर्डच आहेत आम्ही. तर आता ह्याचा आवडला की खाऊयात पहिला आणि मग नंतर घरी जाऊन म्हणजे पीसीची पूजा वगैरे करू आणि मग चालू करू काय. कारण आता काय नाही, बिझनेस ओपन केलाय ना तो पीसी, म्हणजे त्याच्यासाठी एक बिझनेसच झाला. युट्यूबर बनणार आहे भाई, युट्यूब स्ट्रीमिंग बिझनेस आहे. तर म्हणून आपला सपोर्ट असणारच, नेहमी असणार. नसता सपोर्ट तर मी परवाच्या दिवशी सुट्टी नाही घेतली असती कशी आणि सरांच्या ओरडा नाही खाल्ला असता. आयुष्यपत भावनो खरं सांगतो ना, एवढ्या फेऱ्या मारल्या त्या पीसीच्या पाठीमागे आणि मी 1 दिवस एक्स्ट्रा सुट्टी घेतली आहे आणि सरांचं ओरडाही खाल्लं त्याच्यामुळे. आता बघू काय खायला मागवतंय. चीफ गेस्टचं स्वागत काय ग्रिल सँडविचने केलं जातंय, ते खाऊन झाल्याच्या नंतर मग भेटू. आणि त्याच्या जोडीला आम्ही लोक म्हणजे हे लोकांनी काय घेऊन आले भावनो, रील्स बनवायला म्हणून ट्रायपॉड घेऊन आलाय. फैजू बनायचं त्याला फैजू बनायचं पहिला, नंतर मग तो युट्यूबरमध्ये येणार. म्हणजे पहिला कच्चा बदाम वगैरे बनवणार, फैजू बनणार, थोडासा फेमस होणार आणि मग नंतर मग युट्यूबवरती स्ट्रीमिंग. वन साइड पैसा, नुसताच पैसा आहे. काय कॅन्डी बरोबर ना? कॅन्डी बरोबर आहे की नाही? ए बरोबर आहे की नाही? बरोबर ना? बघितलं काहीच बघितलं. आता कॅन्डी सर आपले चीफ गेस्टसाठी म्हणून असा हा ग्रिल सँडविच घेऊन आल्यात. काय बोलतो कॅन्डी? असं सारंगे. हा बरोबर आहे. अरे थर्ड क्लास लोकांनो सारंगे आणि बिरंगे आईच्या गावात रे. भाऊ तो एडिट व्हायला पाहिजे. हा दाखव. हा ते मी पकडतो. नाही अरे ते कर ना ते. अरे ते कर ना मला बघायचंय भाऊ, मला एडिट करायचं. कर ना भाऊ, नाही करता याला घरी जाऊन करायला लाव. कारण ह्याची आपण असंच ह्याला ना जेव्हा याचा बड्डे होता तेव्हा याला ट्वर्क करायला लावलेला भिंतीमध्ये ठेवून पाय ठेवून. आणि आता हा ते पण करणार आहे, घरी जाऊन करणार आहे. आधी करतो. ओके. आम्ही इथे येऊन ना खायला म्हणून घेतलं आणि अन्नपूर्ण काय अन्नपूर्ण स्नॅक्समधून आहे. अन्नपूर्ण स्नॅक्समधून भावना टेस्टमध्ये मला अनएक्सपेक्टेड होतं एवढं चांगलं भेटेल करून. आणि भावना खूप चांगलं आहे कॅन्डी. भाऊ मला अनएक्सपेक्टेड होतं रे एवढं. एक रेस्टॉरंट में मॅनेजर थे. हो गाईज, हा दादा आपला कॅन्डीच्या ओळखीचा आहे आणि यांच्या दुकानामध्ये आहे. इथे समजा वाकोला पोलीस स्टेशनच्या जवळ आले ना तुम्ही तर कोपऱ्यालाच आहे, कॉर्नरलाच आहे बरोबर. तिथे आम्ही लोकांनी आता खाल्लंय
आता खुशी बघा कशी खाते माकडासारखी तोंडावरती हात काय होते खुशी खात्याला खाते ना भाई. अरे नको हसू नको राहू देत सोडा. काय ते हसते तिला पटकन ढसका बिस्का लागला मग कॅन्डी सिंगल होऊन जाईल त्याच्यापेक्षा राहू देत आपण. मला वाटलेलं ह्याने पहिलं सेटअप वगैरे करून ठेवलं असेल बट नाही केलं. आधी आम्ही पहिला गणपती बाप्पाची पूजा म्हणजे मूर्ती ठेवली होते आणि त्यांच्या म्हणजे माझ्या हस्ते तिथे त्यांनी पहिला पेढे ठेवले तिथे. आणि आता कॅन्डी सरांचा जो पीसीचा जो काम आहे ते आता आपण करायला घेऊया एक एक करून. आणि कॅन्डी काय बोलताय कुछ बोल तो सही भाई ब्लॉग के लिए. काय बोलू कारण काय बोलू कशी व्हिडिओग्राफर बनशील यार तू. तुझ्या दुसऱ्या फोनने घे ना वे ऐसा है. अरे आडवा है वो यार सीधा कर कर उसको. ऐसा ऐसा नीचे से उठा नीचे का नहीं निकाल रहा हूँ. हाँ नहीं नीचे का निकलना भी नहीं है. अरे वो तो अपन रखेंगे नीचे. सुशी एक नंबर. अच्छा केबल्स अंदर तो नहीं केबल्स देता हूँ. अरे पर पहले केबल्स लगाने के लिए इधर दिखना तो चाहिए. एक जगह पे पहले केबल लगाएगा फिर उसके पीछे केबल लगाएगा ना. ये पावर कॉर्ड सीपीयू कौन सा है? नहीं बता. वो मत खोल ना मत खोल. ये ले सीपीयू का ये तो मॉनिटर का. नहीं सीपीयू का मॉनिटर का मेरा. अबे तेरे पास में इधर देख उसका ये आया कीबोर्ड का नहीं है वाईफाई डोंगल है. बोला ना उसने अपने को फ्री में डाल के दिया है. आयुष्यपत भावांनो आता बघा मजबूत गरम झालंय आणि पाठीमागे काही जे बघा सेटअप इथे सगळी तयारी आम्ही करून ठेवली अजून चालू नाही गेलाय. तुझ्या कष्टांचा फळ. भावांनो एवढा आनंद झालाय ना कारण मी आमचं स्वप्न होता. आम्हाला म्हणून याने मला कामावरून बोलवलंय आणि आता आम्ही पण येऊन हे सगळं सेटअप करूया. सगळं वायरी वगैरे अजून ह्याचं काम करणार आहे. ह्याचं अजून काम करू आम्ही. आणि हे दुसरी काम जरा तुम्हा लोकांना पण हे कॅन्डी तर्फे त्याच्या पीसीचा म्हणजे असं गोड पदार्थ म्हणून आपण पेढे जसे वापरतात. आता खुशी जाऊन चालू करणार आहे. खुशी चालू कर ना. बघा ना काय दिसतंय कीबोर्डच चालू केलं आताशी फक्त. आई शपथ हे बघा सीपीयू चालू कर सर. ही कॅन्डी भाऊ मी डायरेक्ट काळा भावा ते सीपीयू चालू कर. ते हे चालू झालं आणि मी लगेच काळपटलो भावा. हे भाई ते बटन आहे. खुशी एकदम तिच्या हाताने बटन चालू करते आणि बीस्ट इज हिअर. लाईट चेंज करू दे मेन. हे राहू देत ना भावा ती. नाही रे लाल लाल परी. अरे आपण नंतर करू ते सिनेमॅटिक व्हिडिओ काढतो तेव्हा करू. अरे ते हे तर कनेक्ट कर भावा. ते कनेक्टेड आहे मग पार्टनं ऑन नाही केलाय. मग तेच तर बोलतोय कनेक्ट कर आणि हे पण कनेक्ट कर. काय कनेक्ट करायचं. हे पण तर चालू कर ना भावा. सो एक नंबर वाटतंय. आवाज क्यों नहीं आ रही. नाही आ रहा रुक. भावांनो मगाशी मी सांगितलं इकडे तुम्हाला लोकांना दाखवत होतो आणि आता हा आमच्यामध्ये आलाय कारण आता आम्ही मगाशी जेव्हा चालू करत होतो त्याच्यानंतर आता अराउंड 1.5 तास झाला असेल कॅन्डी. एक ते 1.5 तास तर कन्फर्म आहे. जास्त झालं. आता असं सीन झालेलं की पीसी ची आम्ही HDMI केबल जी लावत होतो ती आम्ही नाही पहिले ह्याने मदरबोर्ड मध्ये लावली. मला वाटलं मदरबोर्ड मध्ये लावायची आहे बट ते ऍक्च्युली ग्राफिक कार्डच्या साईडला पण तिकडे जागा होती तिथे लावायची होती. तर आता म्हणून सगळे HDMI केबल पण आम्ही घेऊन आले ते आणि आता खुशी परत एकदा चालू करते. आणि आता बघा
आता स्क्रीन वरती तुमच्या समोर एकदम असा गेमर आणि होईल. काय ए खाणार? वा हे तर दाखव. फ्लॅश लाईट तुला कशाला आता सांगितली? इथे फ्लॅश ठेवणार आहे शेवटी. हो ना, हे बघा. अनिकेत काय खाणार? अनिकेत आता बस नुसता गेम खेळणार आहे. काय गांडी बरोबर ना? कोणो स्क्रीन बघा कसली दिसते, रप्पा रुप्पा रुब्बा दिसते. आणि आपल्या जोडीला काही बघा हा आला. मला टेन्शन आलेलं की हा येणार की नाही, पण आला. कोणो आला आज पेढे खायला म्हणून आला. आणि ह्याला आपण काहीतरी एक गोष्ट भेटली आज चांगली. नाही छोटू थांब. त्याला भेटली एखादी चांगली गोष्ट. आणि म्हणून हे राईट रिंग लाईट लावायचा पण राहिलेला आहे. हे बघा रिंग लाईट लावल्या. इकडे एक छोटा म्हणजे एक लॅपटॉपची स्क्रीन, एक हेडफोन्स, माईक, टिकटॉक सगळ्या गोष्टी आहेत. हे बघा A to Z आहे. A to Z सगळ्या गोष्टी. TikTok आणि आपल्या बरोबर टिकटॉकर पण बसलेले आहेत. फैजूला मात देणारे हे टिकटॉकर्स. कोण बोलला? तर आता आधी पहिला शपथ मगाशी बघ इथे कसला अंधार येत होता ना. आणि हे बघ कसली, अरे कसला उजेड आहे रे हा रिंग लाईटचा. ते झालं का मला वाह. पण बोलायचं काय ते? नाही छोटू थांब. आम्ही तुला सांगतो काहीतरी, तुला काहीतरी बोलायला नाही, मी नंतर देईल मोका. आधी पहिला ह्याच्या मेन ब्लॉग कसला होता हा पीसी बिल्डचा. हा गाईज. आणि त्याच्यावरतून कॅन्डी सर एक मला सांगायचं तुम्हाला, म्हणजे तुम्ही जरा सांगा यांना की माझा पीसी का राहिलाय ते. यामी द बॉय द नल्ला गावी नाही पळाला. guys, त्याचा इश्यू नाही. And त्या दिवशी ज्याच्या त्याच्या भावाकडून आम्ही लोक बनवून करणार घ्यायचंय. बनवणार होते ऍक्च्युली. तर तो म्हणजे त्याचा भाऊ होता, त्याला मंथ एंडमुळे यायला भेटला नव्हता. तर आता तो अवेलेबल आहे, बट यामी अवेलेबल नाही आहे. तर यामी अवेलेबल होईल अराउंड 5 तारखेनंतर. त्याच्यानंतर आपला पीसी बिल्ड होईल. तर मग तेव्हा पण नवीन ब्लॉग काढू ना आपण, काय गांडी. पण त्याच्या आधीपर्यंत तुम्हाला हा ब्लॉग आलेला असेल. आणि जर समजा माझा पीसी 6 तारखेला झाला आणि 9 तारखेला आमचा जसा एक डिसाइड होत आहे काहीतरी प्लॅन, तो जर समजा डिसाइड झाला ही बाहेर नवला तर मजा असणार आहे. नुसती वन साइड मजा करणार आहेत आपण. तर हा ब्लॉग आवडला असेल तर खुशी बोल काहीतरी. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. काय? कॅन्डी तू बोल ना, तू बोललीस तर पोरी बोलली की जास्त माझा आहे. फोन दे ना. लाईक करा, कमेंट करा, शेअर माझा फोन, माझा करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. हे फक्त थंबनेल मध्ये म्हणजे ह्याच्यासाठी म्हणून टाकणार आहे, काय क्लिक बेट साठी म्हणून. त्याच्यानंतर मग हिला कळटी. ओके. पण तरी सुद्धा ही आपल्या जोडीला नेहमी असते. ब्लॉग मध्ये येत नाही, बोलते मी मेकअप नाही केलाय, मला लिपस्टिक लावू द्यात म्हणून आम्ही हिला घेत चुकीचं नाही आहे, नेहमी. चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे. हा लिपस्टिकच ना, लिपस्टिक नाही, 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 हे मी बोलली नाही, हे लिपस्टिक. चुकीचं आहे, तू अच्छा बोलतोयस ते. असो. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काय करा काही चॅनल सोबत. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला काय आवडलं, नाही काय आवडलं तेही सांगा, म्हणजे आपण इम्प्रूव्ह करायचा ट्राय करू. आणि पुढचा व्लॉग नवीन तुमच्यासाठी लवकरच करू. ओके, बाय बाय. अन धवला बैल मनानंद